मी डोकं लावलं. डोकं लावलं. प्रॉब्लेम आहे खोका इथे खोका असल्याचं नाव ना. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल म्हणजे व्लॉगर आणि धावन. तर आज आपण घेऊन आलो एक नवीन डिश. ती बनवणार आहेत आमच्या मिसेस. येस, आज मी सोलो बनवणार आहे. आज मी एकटी बनवणार आहे ती रेसिपी आणि ती असणार आहे एक अगेन वन मोर हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे. हेल्थ बेनिफिट असणार या रेसिपी मध्ये. आणि ती असणार आहे त्याची दामत मला दाखवते. ड्रमस्टिक. असं वाकडं झालं, असं झालंय. त्याला मी फोल्ड फ्रीज मध्ये बसत नव्हतं म्हणून फोल्ड करून ठेवलं आहे. ड्रमस्टिकचे आज आपण सूप करणार आहोत. यस, आता मी सूप बनवणार आहे. मी रील मध्ये बरंच बघितलेलं. एक मला असं वाटलं की ट्राय दिला पाहिजे कारण ते हेल्दी असतं. हे मी बऱ्याच जणांकडून ऐकलंय तर आणि खूप इझी आहे असं मी बघितलंय. त्याच्यामुळे मला हिला आज माझी गरज नाही लागणार आहे आणि मी सध्या चाललो आहे सिरीज बघायला. तर याच्या अजून एक यूज होतो. जर कोणाला मारत असेल तर असं आपण मारू शकतो. तर काही तुम्ही बायकोला मारू शकता पण मारायचं नाही. चल हा, तर हा जाणार आहे आता रेग्युलर टाइमपास करायला जो की हेच करणार आहे. तुम्ही माझ्या लास्ट व्लॉग मध्ये बघितलं असेल. हा डेलीचा टाइमपास जो की आता जाऊन हा करणार आहे. जा चल. आणि आपण बनवायला घेणार आहोत ड्रमस्टिक रेसिपी. सो वाइल्ड रेसिपी. तो चलिए शुरू करते हैं. विसरली ऍक्च्युअली मी हे बघ कसं. हाँ ये कर लो पहले. असं बोलतो ना. ह्याला मी डाईट पण टाकणार होती बट मी विसरली डाईट टाकायला. ह्याला मी आता बॉईल करणार. सगळ्यात आधी हे जे ड्रमस्टिक्स आहेत ह्याला म्हणतात शेवग्याच्या शेंगा. ते जरा बेटर वाटतं मला. त्याला आपण कट करून घेणार आहोत. सगळ्यात आधी हे वरचं काढायचं असतं. हे असं का काढतात मला आयडिया नाही पण हे थोडं थोडं काढायचं असतं. मी माझ्या घरी बघितलेलं जेव्हा आई जेवण वगैरे बनवायची वगैरे तर मी हे बघितलेलं असं काढायचं असतं. का काढतात हे वरचं मला अजून पण नाही माहिती. आणि हे शेवटचं असतं ते पण थोडंसं तोडायचं असतं. मी ऍक्च्युली एक वेगळी रेसिपी बनवणार होती. मला असं डोक्यात होतं ती पण मला एकदा ट्राय करायची आहे आणि मी ती पण देखील ट्राय करणार आहे. ती पण एक व्हायरल रेसिपी आहे जी की आपण घरी बनवू शकतो असं मला त्या रीलवरून आठवलं. बट घरी तेवढी चांगली बनते की नाही आयडिया नाही. ही पण बघू आता. ही युजली ही जी सूपची रेसिपी आहे ही असं मी कुठल्या हॉटेलमध्ये नाही ऐकलं की भेटते म्हणून म्हटलं की आपण तरी ट्राय मारूया. मोठेच ठेवते कारण ह्याला बॉईल केल्यानंतर आपण त्याला मॅश करणार आहोत. मॅश. सो आता मी ह्याला कट करून घेते आणि मग त्याच्यानंतर पुढे मी कंटिन्यू करते. तर गाईज शेवग्याच्या शेंगा मी उकळायला ठेवलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये आपण 2-3 मसाले टाकणार आहोत. मसाले असं नाही बोलता येणार त्याला. हळद मी तुम्हाला सांगेलच की ह्याच्यामध्ये ओव्हरऑल या रेसिपीला कम्प्लीट व्हायला काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहेत. सो सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत हळद. ठीक आहे. एकदम जास्त पण नाही टाकायची मग त्याच्यामध्ये थोडंसं कडवट होण्याचे चान्सेस आहेत. अशी बोलते जसं काय मी प्रो आहे. लई शाळे समजते मी स्वतः. आणि आता नेक्स्ट नमक मीठ टाकायचं. ठीक आहे. आणि आता ह्याला आपण एक 5-6 मिनिटं बॉईल करणार आहोत की सॉफ्ट होईपर्यंत बॉईल करून घ्यायचं. नंतर आपण ह्याला मिक्सरमध्ये वाटणार आहोत. त्यासाठी आपल्याला 2-3 गोष्टी लागणार आहेत. ज्या की गोष्टी असणार आहे सगळ्यात पहिला कोथिंबीर मस्ट आहे. सेकंड असणार आहे चाट मसाला जो की माझ्याकडे नाही आहे. ॲज युजल माझ्याकडे सामान खूप कमी असतं त्याच्यामुळे चाट मसाला स्किप. तर मी यूज करणार आहे ब्लॅक पेपर इन्स्टेड ऑफ चाट मसाला. मला वाटतं त्याच्याने देखील थोडीशी टेस्ट येऊ शकते. सो हे माझं डोकं आहे. तर ब्लॅक पेपर यूज करणार आहे. कोथिंबीर आहे. लसूण आपल्याला सोलून कट करून घ्यायचे आहेत. अँड जिरा लागणार आहे. जिरा लसूण कोथिंबीर हे याच्याबरोबर वाटण करताना कोथिंबीर टाकायची आहे. अजून काय टाकायचं आहे असं कसं विसरते यार मी. मला ना असं वाटतं कंटिन्यू ना मला 2-3 वेळा रील बघावी लागते. त्याच्यानंतर मला प्रॉपर लक्षात येतं क्लिक होतं की मला काय काय करायचं आहे. सो मी आता ती रील बघून येते आणि तुम्हाला सांगते की मला काय काय लागणार आहे. सो स्टे ट्यून्ड. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. तर रील बघून झालेली आहे एकदम 5 मिनिटं पण लगेच रील बघून मी आलेली आहे. तुम्हाला सांगते जास्त काय नाही लागणार. याच्यामध्ये फक्त कोथिंबीर घ्यायची आहे वाटण करताना आणि जिरा आणि लसूण फोडणी देताना. सो तुम्हाला सांगते हे जे आहे म्हणजे त्या रीलमध्ये सांगितलं हे जे आपण बनवत आहोत ते एक आरोग्यासाठी देखील चांगलं आहे. जर कधी अशक्तपणा वाटत असेल, विकनेस वाटत असेल, असं कधी थकवा जाणवला तर हे आपण सूप बनवून पिऊ शकतो किंवा ह्याचं पाणी काढून देखील पिऊ शकतं. हे खूप हेल्दी असतं शरीरासाठी. हे मी जरा ज्ञान दिलं.
ज्ञान देणं खूप गरजेचं असतं. जर मला माहिती आहे तर माझी इच्छा आहे की तुम्हाला देखील कळावं. दीदी वाह दीदी दीदी वाह दीदी. तर गाईस, तर या रेसिपी नंतर मी नेक्स्ट कोणती रेसिपी ट्राय करावी हे माझी इच्छा आहे की तुम्ही कमेंटमध्ये सांगावं की मी सोलो सिंगल कोणती रेसिपी ट्राय करावी. अशी एक व्हायरल अशी युनिक रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्की प्रयत्न करणार ट्राय करायचा. अच्छा. तर हे बऱ्यापैकी आपलं बॉईल झालेलं आहे. पण तुम्हाला सांगते हे करता करता जी माझी हालत झालेली आहे, पसीना बघा, कसलाच पसीना आला. मी लसूण देखील सोलून घेतले. 15 मिनिटं मी उभी राहिली ना लसूण सोलायला. चेहऱ्याने पूर्ण घामाघूम झालेली आहे. मेहनत आहे भाई, मला माहिती आहे तशी ती मेहनत रोज जेवण बनवायची. सो आता हे झालेलं आहे. मी जरा एक काढते आणि बघते सॉफ्ट झालंय का. झालंय. सो बऱ्यापैकी सॉफ्ट झालेलं आहे. आता मी जास्त याला बॉईल करत नाही. आता जे पाणी आहे ते पण आटून जाईल. तर आता मी ह्याला एका प्लेटमध्ये काढते. ऍक्च्युली मला कळते की मला जास्त पसीना का होते, कारण मी नॉर्मली ज्यावेळेला डेली जेवण बनवते एवढं घामाघूम नाही होते. कारण आता मी केस सोडलेली आहे. मला जास्त हुशार आहे, मी जास्त हुशारी आहे माझ्याकडे. बिकॉज मला व्हिडिओ बनवायचा मी केस सोडलेली आहे. तशी माझी केस एवढी दाखवण्यासारखी नाही आहे, तर मी सोडलेली आहे. त्याच्यामुळे मला जास्त गरम होत आहे. आणि डेली मी ज्या अवतारात असते ना, वेळ सांगू नाही शकत, कारण मी कशीही असते घरात. कशी म्हणजे केस वर बांधलेली असते, एकदम झोपेतून उठून मी डायरेक्ट किचनमध्ये येते जेवण बनवायला. सो जो डेलीचा माझा लुक असतो तो डिफरंट आणि आताचा लुक आहे तो डिफरंट. सो आता तुम्हाला दिसत असेल छान असं दिसतंय यार, एकदम भारी दिसतंय. सो मी ह्याला घेतलेला आहे. ह्याला आपण मिक्सरमध्ये वाटायला टाकणार आहोत. मिक्सरचं मोठं भांडं घेऊ की छोटं भांडं घेऊ मला काही कळत नाहीये. मोठंच भांडं घ्यायला लागेल मला असं वाटतंय. आता ह्याला वाटून घेऊया आणि ह्याच्यामध्ये नंतर आपण ऍड करणार आहोत कोथिंबीर. बघा मी लसूण पण, अरे यार पाण्यात गेलं. अशी कशी आहे रे मी, पागल आहे मी, पागल. सो लसूण देखील सोलून घेतलेले आहेत. वर्किंग. आता मी ह्याच्यात ऍड करते कोथिंबीर. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड केलेली आहे आणि आता आपण वाटून घेणार. होतच नाहीये, अख्खेच्या अख्खेच राहत आहेत का असं. थोडंसं पाणी टाकून बघते. का भाई, काय प्रॉब्लेम काय आहे याचा. ऐक ना, अरे वाटर होत नाही, थोडी हेल्प कर ना. अरे अख्खेच राहत आहेत, पाणी टाकलं थोडं पण तरी. बघ तुझा हात लागला तर झालं तर. हा किती दाखवते हे बघ. मी 2दा वाटलं पिसलं, फास्ट वरती ठेवून पण इकडे अख्खेच राहतात. असं कापून नाही टाक ना झालं. त्याच्यात. अरे पण ते फिरलं तर होणारच ना, वाटण तर झालं पाहिजे. कापू कसं त्याला, बॉईल देत ते. हा, मग असं टाक. तिने असंच टाकलं होतं रील मध्ये आणि ती करत होती, तिचं असं पूर्ण हे झालं होतं. गाळूनच घ्यायचं ना. गाळूनच घ्यायचंय, पण ते तसं त्याचं हे झालं पाहिजे ना टेक्स्चर. मी जेव्हा करायला जाते तेव्हाच का फसतं रे माझं सगळं. हे बघ
आहे. काय करू, थर्ड टाइम ट्राय केलं मी. माझ्या बरोबरच का असं होतं यार? तुझं कसं सगळं व्यवस्थित बनतं रे? दोन मिनिटं बंद करून जर कॉन्सन्ट्रेट कर ना प्लीज. फक्त रील सिरीज होईल बस. हॅलो, हा कसं काय काय केलंस तू? सांग मला, तू काय केलंस? मी असं काय नाही केलं जे तू केलंस. काय केलंस? आला पण सांग, काय केलंस तू? मी डोकं लावलं. मार साले का खोपड़ी तोड़ साले का. अरे काय केलं ते सांग, तुझं काय होत नव्हतं? कसं होतं ते वरचं नव्हतं, खालचं झालं तर मी ते खालचं वरचं घेतलं, वरचं खाली टाकलं. मी तरी फिरवलं होतं मगाशी. मग आता कसं झालं? डोकं प्रॉब्लेम आहे, ह्याच्यात प्रॉब्लेम आहे. खोकं इथे खोका असलं तर ना डोकं पाहिजे. त्याच खोक्यावर मग लग्न केलं. सिरीज बघून हा पाहिजे, डोकं स्मार्ट होतं की नाही. सिरीज आणि रील बघून नागिन बघते, नागिन AI वाली नागिन. आता तो सिरियल चालू झाला माझा, मी ब्लॉग झाल्यानंतर नागिनच बघणार आहे. मला आवडतो तो सिरियल. अँड वन मोर सिरियल इज लाफ्टर शेफ. तो पण मला खूप आवडतो. मला माहिती आहे तुमच्यापैकी बरेच जण तो सिरियल बघत असतील. लाफ्टर शेफ तर नागिन नसेल बघत, पण लाफ्टर शेफ बघत असतील. हा खूप असं म्हणजे हॅपी थेरपी आहे ती आपल्यासाठी. खूप मजा येते तो सिरियल बघायला. सो आता पडपड बंद. आणि आता हे झालेलं आहे. हे बघा, तुम्हाला दाखवते टेक्स्चर असा झाला पाहिजे. असा कॅमेरा इथे आहे आणि मी इथे बघते काय खोकं झालंय असं. हे बघा, असा एक फोटो काढेल मी थंबनेलसाठी. सो आता ह्याला आपण बघितलं गाईज, बघितलं मी बरोबर जात होती. मला थोडासा कॉन्फिडन्स कमी असतो स्वतःवरती, मी बरोबर होती. आता ह्याला आपण असं हे जे आपण वाटून घेतलंय ना, त्याला असं चाळणीमध्ये दाबून दाबून त्याचं पाणी काढून घ्यायचं. लय मेहनत आहे. पसीना मला लय मेहनत करता. सो आता मी ते करते, पाणी काढते त्याचं आणि मग भेटते काय. सो आता ते करून घेते, पाणी काढते आणि नंतर आपण कंटिन्यू करू. तर मी आता केस वय बांधले आहे बिकॉज मला लई गरम होत होतं आणि मी केस सोडायची एवढा वेळ रिस्क नाही घेऊ शकत बिकॉज बरीचशी केस माझ्या जेवणात देखील जातात. सो आता ह्याला आपण गरम केल्याचं मध्ये आपण तेल टाकणार आहोत. तेल टाकलंय. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यात ऍड करणार आहोत आपण जिरा आणि जे लसूण कट करून घ्यायचे. आता जिरा आपण टाकलेला आहे. आपण टाकायचं लगेच मागे पडायचं की जेणेकरून ते शाबाश बेटा. ही माझी बेस्ट टेक्निक आहे. आता आपण मिक्स करूया. आता आपल्याला जरा जास्त करपायच्या दिशेने तर ते करपायच्या हातात आपण जरा असा आवाज आला की भीती वाटते. आपण जे एवढी मेहनत करून आपण जे त्याचं हे काढलेलं पाणी काढलं होतं शेंगाचं ते ह्याच्यात ऍड करायचं आणि हे आपण जे बॉईल केलं होतं त्यावेळेला उरलेलं पाणी आहे हे जरा हे करायचं. टेस्ट करून बघू, कारण मी ज्यावेळेला बॉईल केलं तेव्हा मीठ टाकलं होतं. थोडंसं आता याच्यामध्ये आपण हे जे बॉईल करताना पाणी घेतलं ते ऍड करूया. अजून थोडं पाणी ऍड करणार बिकॉज आम्ही 2 जण खायला. खायला नाही सॉरी, पियायला. हे जे ना
आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे, थोडं ब्लॅक पेपर टाकणार आहे आणि थोडंसं बॉईल होऊ देणार आहे. दॅट्स इट फॉर द डे गाइस, दॅट्स इट. अभी हम डालेंगे नमक शमक. ब्लॅक पेपर फॉर द टेस्ट ओनली. तिने चाट मसाला यूज केलेला. मी बघते माझ्याकडे आहे का नाही. आपल्याकडे तो नाहीये तर आपण वापरणार आहोत ब्लॅक पेपर. ये ना बघायला, ये ना. किती त्या रीला बघणार आहेस? जरा माझी रेसिपी पण बघ. हा कसलं भारी टेस्ट आहे. हा, दिसेल तर छान दिसतं. आता टेस्टला कसं असणार? त्याच्यामध्ये मी काय अरे मला करायचं? याच्यात दे ना जरासं. ओ, Aesthetic वाटेल. ह्याच्यात बोलतोय खायचो ह्याच्यामध्ये. थोडंसंच मिळणार आहे पण ते झालं बघ एवढं. हा मग ठीक आहे. चांगलं दिसतं. जिरा सकट देऊ काय की गाळून देऊ? कसं काय करू? मला माहिती. जिरा पण खायचा असतो. जिरा सकट देते मी. जिरा सकट आता त्या रील मध्ये गाळून दिलेलं की जिरा सकट दिलेलं मला लक्षात नाही. आता मी बघणार नाहीये प्लीज. हा तुम्हाला सांगते, ब्लॉग चालू केल्यापासून मी 3 वेळा ती रील बघून झाली आहे. तर आता बस झालं. तर तुम्ही याला डायरेक्टच घेते. माझं पक्कड कुठे ठेवली? काय यार, मी कुठे ठेवते पक्कड? होय, पक्कड आहे बाहेर. कुठे ठेवली माहिती? काकेत कळसा आणि गावभर वळसा अशी गत असते. अशी माझं नेहमी होतं असं. तर आता मला जरा एस्थेटिक वेने पाहिजे म्हणून ह्याला मी काचेच्या बाउलमध्ये घेते. असं भारी दिसतं. हे लसूण पण टाकते. लसूण पण खायचे असतात गाईज. लसूण गुड फॉर द हेल्थ. आता आपण हे पिणार आहोत. इथे येऊन पिऊन सांग ना कसं. आता एवढं मोबाईल घेऊन मी तिथे नाही येणार. हौसी छान लागतंय. खरं डाळी सारखं लागतंय. हा पण छान आहे ना. मस्त लागतंय. एक नंबर. ब्लॅक पेपरने आणि मिठाने थोडा टेस्ट वाढलाय. छान लागतंय. एक नंबर. आणि जिऱ्याचा पण टेस्ट भारी येतोय. सो ही रेसिपी जी ट्राय केलेली आहे ती सक्सेसफुल झालेली आहे. फर्स्टली नाही आहे. नॉर्मली माझ्या रेसिपी फसतात. सो माझं मिशन कम्प्लीट. तर आता आम्ही हे एन्जॉय करतो बाहेर बसून. जसं की माझा सिरियल आहे, तुम्हाला सांगितलं मला काय बघायचं आहे. तर तो सिरियल बघता बघता मी हे एन्जॉय करणार आहे. आणि हा ब्लॉग आता मी इथे सेंड करते आहे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ही युनिक अशी, युनिक नाही म्हणता येणार, पण ही हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तुम्ही देखील ट्राय करा ही रेसिपी गाईस. आणि भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. सो तोपर्यंत बाय.